सर माझा तर आवाज म्हणतात पोहोचतोय की आपल्यापर्यंत? हो, आवाज येतोय. अमेरिकेकडे काही अशी शस्त्र आहेत जी. की जी बॉम्ब बस्टिंग डिव्हाइस वगैरे की जे देशाच्या जमिनीच्या आत जाऊन बरबाद करू शकतात. तर त्याची आता ती शस्त्र वापरली जात आहेत. तर त्याच्यामुळे युद्धात तीव्रता वाढण्याची शक्यता आहे आणि अमेरिकेला असं वाटतं आहे की अनेक न्यूक्लिअर असेट 3 ठिकाणचे खास तर या बॉम्ब टाकून बरबाद झाले असावेत. परंतु इस्रायलकडे लढण्याची स्टॅमिना भरपूर आहे. त्यांनी आपली शस्त्र वेगवेगळ्या ठिकाणी लपवलेली आहे. तर त्याच्यामुळे अमेरिकेच्या उडी मारल्यामुळे किती यश मिळेल हे आता सांगता येणं कठीण आहे. कारण इस्रायलनी आपली शस्त्र अनेक ठिकाणी पसरवलेली आहेत आणि अनेक ठिकाणी त्यांनी जमिनीच्या इतक्या आत घातलेली आहेत की आपल्याकडे जी नोन वेपन्स आहेत त्यांची क्षमता एवढी जमिनीच्या आत जाऊन बरबाद करण्याची कमी आहे. तर त्याच्यामुळे नेमकं काय होतं आहे याचं अनालिसिस करणं सध्या तरी डिफिकल्ट आहे. परंतु एवढं नक्की की अमेरिकेने उडी मारल्यामुळे जास्त हिंसक शस्त्र वापरल्यामुळे पुष्कळ माणसं मारली जातील, पुष्कळ नुकसान होईल, युद्धाची तीव्रता वाढेल आणि जे डोनाल्ड ट्रम्पना वाटतं आहे की युद्ध संपेल ही शक्यता सध्या तरी कमी दिसते आहे. कारण युद्ध संपवण्याची इच्छा इराणची सध्या नक्कीच नाही. सर आजवरचा इतिहास जर आपण पाहिला तर जेव्हा जेव्हा इराण इस्रायल किंवा इस्रायल विरुद्ध इतर देश असं युद्ध पेटलं त्यावेळी प्रत्येक वेळी इस्रायलची बाजू ही कायम जड होती, त्यांची सरशी होताना दिसत होती. पण सध्या मात्र इराणनं अत्यंत आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि इस्रायलला जशास तसं उत्तर दिलं जात आहे. इराणच्या या आक्रमक पवित्र्यामागची कारणं नेमकी काय आहेत आणि इराणकडे अण्वस्त्र नसावीत असा जो एक सूर आळवला जातोय त्यामागची नेमकी कारणं काय आहेत? असं आहे की इराणने आपले डावपेच बदली केलेले आहेत. ते काय करत आहेत तर ते बेसिकली जी सिव्हिलियन ठिकाण आहेत त्याच्यावरती हल्ला करतायत. तर याच्यामुळे त्यांना खूप त्रास होतोय इस्रायलच्या सिव्हिलियन्सना आणि जी मिलिटरी टार्गेट्स असतात त्यांचं रक्षण केलं जातं. मला वाटतं मला थांबावं लागेल कारण मी एका फंक्शनमध्ये आहे. धन्यवाद. जी सर आपल्या मनापासून आभार, आपण सविस्तर मार्गदर्शन केलं त्याच्यासाठी.